प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर योगी राज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. मर्द मराठा राजा माझा गड किल्ल्यांसाठी प्राणपणाला लावून लढला. सह्याद्रीचा कणकण गाणार माझ्या राजाचं राजपण काल होतं, आज उद्या पण राहणार. त्यासाठी मी तुम्ही आपण सर्वजण गड किल्ल्यांचे संवर्धन करणार. नमस्कार, माझे नाव अर्णवी सोमनाथ मारणे, इयत्ता 4थी तुकडी क. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्हावरे. महाराजांना मुजरा करून शिवाजी महाराजांच्या निमित्ताने गड किल्ल्यांचे संवर्धन याविषयी मी बोलणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गड किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. म्हणजे शिवरायांनी जन्म घेतला शिवनेरीला, स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली रायरेश्वराला, तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले तोरणगडाला. पहिली राजधानी राजगडाला, धान्याचे कोठार पन्हाळगडाला, मोहरा धन संपत्ती रतनगडाला, राज्याभिषेक केला रायगडाला. म्हणूनच मी शिवनेरी किल्ल्याबद्दल म्हणेल, शिवाजी राजा इथेच जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा शिवरायांवर. अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला शिवजन्माची साक्ष देत दिमाखात उभा आहे. प्रतापगडावरील पराक्रमाविषयी मी म्हणेल, छत्रपतींचा पाहुणा पराक्रम ओठांवर येती शब्द. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. कोथळा काढून वाघ नख्यांनी ठार मारला. अफजल खान नावाचा हिरवा साप, अफजल खान नावाचा हिरवा साप. आदिलशाही या मुस्लिमांच्या आक्रमणापासून महाराष्ट्रातील जनतेचं याच गड किल्ल्यांनी संरक्षण केले. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी आपले मावळे यांच्या मदतीने गनिमी काव्याने शत्रूशी युद्ध करून अनेक किल्ले जिंकले. मावळे गड किल्ले जिंकत असताना आपले प्राण पणाला लावून लढत. म्हणूनच म्हणेन, आम्ही गाड्या डोंगर चढणार, साखर शिवबाच होणार. मावळे आम्हीच लढणार, गड किल्ले आम्हीच जिंकणार. अरे दुश्मन असू दे, गनिम असू दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना ठाव. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना ठाव. शिवराय मावळ्यांच्या पराक्रमाची सांगण्या गाथा. नतमस्तक होऊन टेकवते माथा, नतमस्तक होऊन टेकवते माथा. गड किल्ले संवर्धनाचा आरसा, गड किल्ले संवर्धनाचा आरसा. पुढच्या पिढीला कळण्या शौर्य परंपरेचा वारसा, शौर्य परंपरेचा वारसा. खरंच या गड किल्ल्यांनी स्वराज्याचे रक्षण केले. हजारो तोफ गोळे आपल्या पोलादी देहावर झेलले, आपल्या देहाची चाळण करून घेतली. असे हे गड किल्ले शिवरायांच्या पराक्रमाच्या जिवंत गाथा सांगत कणखरपणे उभे आहेत. स्वराज्याचा कारभार ज्या गड किल्ल्यांवरून चालला, त्याच गड किल्ल्यांना आज एकांत वास भोगण्याची वेळ आली आहे. पण गड किल्ल्यांनो, आता घाबरू नका. या किल्ल्यांचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. तशीच ती तुमची, माझी, आपण सर्वांची जबाबदारी आहे. गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी बाराईगड ही एक संस्था आहे. दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धक संस्था आपले योगदान देत आहेत. त्यांनी सुद्धा गडावर शिवमंदिर नव्याने बांधले, टाक्यातील गाळ काढला, तटबंदीवरील झुडपे गवत साफ केले. त्यांचे मी आभार मानते व मीही अशा प्रकारे गड किल्ल्यांचे संवर्धन करून गडांना नवसंजीवनी देण्याचा मनोमन प्रयत्न करणार आहे. म्हणूनच म्हणेन, दैवत छत्रपती हो आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती हो आमचे दैवत छत्रपती. गड किल्ले